आता बॅच कंप्लीट झाली की लगेच प्रीमिक्स पॅकिंग करायला घेतलं आणि हे का नाही हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेल. नमस्कार. तर आज होते आपली केक मेकिंग वर्कशॉपची बॅच. आज सकाळ सकाळची सुरुवात झाली आपली व्हेज पुलाव बनवण्यापासून आणि आजकाल ना गॅस संपल्यामुळे मला सर्व काही शेगडीवरच करावं लागतं आणि हे सर्व इलेक्ट्रिक शेगडीवर करताना सुद्धा खूपच प्रॉब्लेम होतो. आता असं वाटतंय ना की कधी एकदा हा गॅसचा प्रॉब्लेम संपतोय ना आपल्याला नेहमीसारखा गॅस भेटतो. तर असो इथे आपला पुलाव वगैरे तयार झालेला आहे, तो डब्यामध्ये भरून मी इथे रूमवर घेऊन आले आणि आपली बॅचेसला सुरुवात झाली. आता सगळ्या बॅचच्या गडबडीत ना मला सर्व काही शूट करता येत नाही. मला बऱ्याचशाच गोष्टी असतात त्या तुमच्याबरोबर शेअर करायच्या असते, त्या पण नेमक्या त्याच राहून जाते. सर्वात आधी तर 2 केक ना मी त्यांना कटिंग, लेअरिंग आणि क्रम कोट करून दाखवते, नंतर त्यांना त्यांचे केक करायला देते. त्यामुळे काय होतं त्यांना सुद्धा आयडिया घावते की कटिंग कसं करायचं, लेअरिंग कसं करायचं आणि त्यामुळे त्या एकदम शार्प पद्धतीने करतात आणि इथे तुम्ही बघू शकता त्यांच्या सर्वांचे केक. आता त्यांनी इथं केक बनवल्यानंतर ना त्यांचा एवढा कॉन्फिडन्स वाटतो की ते आम्हाला जाताना म्हणतात की आम्हाला थोडं थोडं प्रीमिक्स द्या, तुमचा काय असेल ते चार्जेस घ्या नंतर. त्यामुळे काय होईल आम्ही गेलो की लगेच ट्राय करू. आता हळूहळू बघा जेवढं केकला बेसिक साहित्य लागतं ना तेवढं मी सेल करायला ठेवणार आहे. त्याचबरोबर आपण टर्न टेबल सुद्धा सेल करायला ठेवतो आणि ह्याचा रेट ना बाहेरच्या पेक्षा तुम्हाला थोडा कमीच बसला. तर मग अशा प्रकारे इथे आपली बॅच झाली. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.